अशा थंडीच्या दिवसामध्ये हा गोड पदार्थ प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी आवर्जून बनवला जातो। मस्त असा रसरशीत गाजराचा हलवा। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी बाजारातून मस्त असे ताजे गाजर घेऊन आलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि एका कॉटनच्या कपड्याने ते पुसून घेणार आहे। आता याची जी वरची साल असते ती सर्व व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि जी मुळं सुद्धा असतात ते पण व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। चाकूने याचे मी बुड पण नंतर कापून घेणार आहे। तर या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला लाल गाजर भेटतात। याची चवही खूप छान असते आणि खायला पण मस्त लागतात। तर सर्व साल मी काढून घेतलेले आहेत। आता याचे तुकडे करून घेणार आहे। गाजर आपल्याला खिसायचे नाही आहेत, खिसून न घेता आता याचे मी तुकडे करून घेणार आहे। थोडीसा वेगळी पद्धत आहे। सर्व गाजराचे अशा पद्धतीने थोडे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता मस्त असे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। खिसून न घेता आता हे मिक्सरमधून आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने थोडे जाडसर यामध्ये तुकडे राहतात, त्यामुळे यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून परत एकदा फिरवून घेणार आहे। व्यवस्थित असं याचं हे जे मिश्रण आहे हे तयार होतं। एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि उरलेल्या गाजराचं सुद्धा मी त्याच पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता जास्त बारीकही मी केलेलं नाही। आता कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम झालं की यामध्ये जे मिश्रण होतं ते मी घालून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्स करून त्यामध्ये दूध घालून घेणार आहे। दूध अगदीच जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण हे मिक्सरमधून काढताना सुद्धा यामध्ये दूध वापरलेलं आहे। तर मस्त असं हे आता यामध्ये मी एक गाजर खिसणीने खिसून घातलेलं आहे, त्यामुळे थोडं टेक्स्चर खूप छान येतं आणि दिसायला पण मस्त दिसतं। आता हे फुल गॅसवर मी एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे, थोडं घट्ट होईपर्यंत। अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे। आता थोडं घट्ट झालं, यामधलं बरंचसं दूध आटलेलं आहे। आता यामध्ये 1 कप मी साखर घालून घेणार आहे। तुम्ही साखर कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता पूर्ण साखर यामधली विरघळेपर्यंत याला कमी गॅसवर चमच्याने हलवत राहायचं आहे। नंतर यामध्ये मी थोडे काजू व बदामचे काप करून घालून घेतलेले आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे व्यवस्थित असं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये 1 कप मी मिल्क पावडर घातलेली आहे। एकदाच न घालता थोडी थोडी करून आपल्यालाही मिसळून घ्यायची आहे। त्याऐवजी तुम्ही जो खवा भेटतो आपल्याला ताजा फ्रेश तो खवा पण वापरू शकता। मिल्क पावडर 1 कप आहे, त्याऐवजी 1 कप तुम्ही यामध्ये खवा घालून घ्या, त्यामुळे एकदम पेड्यासारखी चव हलव्याला येते। पूर्ण आटून झालं, आता 1-2 मिनटं मी परत याला अजून घट्ट करून घेणार आहे। कलर पण खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी लालसर असा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त असं गरम गरम सर्वांना सर्व करा आणि अशा पद्धतीने जर बनवला तर खूप छान होतो आणि अवघ्या अर्ध्या तासातच हलवा तयार होतो। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।